हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. मी जे करायला हवं ते मी करू शकेन, कारण परमेश्वराच्या सामर्थ्याने माझं जीवन बदललं आणि तो तुमचंही बदलेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराच्या वचनात आहेत. मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील. बायबल शांतीच्या पादुका घालण्याविषयी शिकवतं. जेव्हा तुम्ही तुंबळ आत्मिक युद्धाच्या तयारीत असता, तुम्ही फक्त प्रभूच्या शांतीत प्रवेश करा. सैतानाला जो धुमाकूळ घालायचा आहे घालू द्या. माझी आजची सकाळ यामुळेच इतकी भन्नाट गेली. सैतान तर मला डिवचत होताच, त्याला माझं मन उद्विग्न करायचं होतं. कारण मी इथे शांतीत पोहोचले असते तर मी जिंकले असते. आणि म्हणूनच शांतीत टिकून राहा. गाडी पार्क करताना मध्येच कोणीतरी गाडी घुसवली तर शांतपणे, तुझं भलं हो. त्यांच्या मूर्खपणामुळे तुमचा दिवस खराब होऊ देऊ नका. काय ऐकताय ना माझं? तुम्हाला माहिती, एक दिवस शांतीत राहणं किती कठीण असतं ते. म्हणजे फक्त एक दिवस. फक्त बघा, याचा अर्थ असा नाही की कोणीतरी वेंधळ्यासारखं वागताय म्हणून तुम्ही तसेच वागाल. का सांगू? कारण तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याचे आहात. तो तुम्हाला डिवचायचा प्रयत्न करतो, तेव्हा आत्म्याची तलवार हातात घ्या. इफिसकरा 6 म्हणतं, आणि हेच देवाचं वचन आहे. त्याचा उपयोग करा. तुम्ही शत्रूविरुद्ध असलेलं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे देववचनाचा वापर करा. आणि ते असं म्हणतं की प्रार्थनेने सगळं काही झाकून टाका. सगळ्या प्रकारच्या प्रार्थना आत्म्याने आणि खरेपणाने करा. प्रत्येकासाठी करा. लोकांवर प्रार्थनेचं पांघरूण घाला. मला ती प्रार्थना करायला आवडते. मी माझ्या मुलांना आज प्रार्थनेनं झाकते, त्यांच्यावर पांघरूण घालते. प्रीती पापांची रास झाकते. याचा अर्थ असा की जेव्हा कुणीतरी पाप करतं, तुम्ही त्यांना क्षमा करा. त्यांच्या पापांचा उल्लेखही करू नका. मी इतकी वाईट वागायचे, म्हणजे मी देवचे मोजे उचलू शकत होते, पण मला त्याला जाणीव करून द्यायची होती की त्याने ते फरशीवर तसेच टाकले होते. मला त्याला दाखवायचं होतं की मी किती चांगली आहे. मग प्रभू म्हणाला, तू आपलं तोंड बंद का ठेवत नाहीस? आणि एक सांगू का, देव नेहमी जास्त मागतो. देवाला नेहमी थोडं जास्त हवं असतं. आणि विश्वासातही टिकून राहायला हवं. विश्वास. त्या विश्वासात संशय आणि अविश्वास नको. विश्वासाने म्हणा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास आहे माझा तुझ्यावर. हे दिवसातून 100दा म्हणा, काही नुकसान होत नाही. माझा विश्वास आहे प्रभू. 2 कोरिंथ अध्याय 4 वचन 13 म्हणतं, मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा आहे, तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आता बघा, प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. ही गोष्ट, हे वचन वाचूनच माझ्या लक्षात आली. पण एक सांगू का, यशया 53:7 मध्ये म्हटलंय, वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. हे किती अद्भुत आहे बघा. येशूने आपलं तोंड उघडलं नाही. आणि पुढे योहान 14:30 मध्ये येशूने शिष्यांना सांगितलं, त्याला धरून देऊन त्याचे हाल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणि पुढे तो म्हणतो, यापुढे मी फार बोलणार नाही. बघा, या वचनातही गहन अर्थ दडलाय. यापुढे मी फार बोलणार नाही. असं का? कारण तो अनन्वित दबावातून जाणार होता. आणि हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून जाता, तुमच्यावर दबाव असतो, तेव्हा काय करू शकता तुम्ही? तोंड बंद ठेवा. एक सांगू, तुम्ही दबावाखाली असताना नको ते बडबडण्याची अधिक शक्यता असते आणि त्यामुळे तुम्ही अडचणीत येता. तुम्ही संकटात सापडता. आणि एकदा का तुम्ही ते शब्द उच्चारले, अरे बापरे, शब्द खूपच महत्वाचे आहेत. आपल्याला वाटतं त्याहीपेक्षा महत्वाचे. मला ते म्हणायचं नव्हतं, पण तू खूप बोललास, खूप वाईट.
नीतिसूत्र 18:21, जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे तिची आवड. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात, तिचे फळ भोगतात. आणि बघा, आपण नेहमीच असं वक्तव्य ऐकतो जे कर्णोपकरणी असतं. त्यातले बरेचसे शब्द बायबलमधलेच आहेत. लोक म्हणतात ना, तू ते शब्द खाशील, तू ते शब्द खाशील. तर हे सरळ बायबलमधनं आलंय. आपले शब्द ओठांचं फळ आहेत, म्हणून नीट बोला. वाईट बोलण्याचा सराव करू नका, तर नेहमी आशीर्वचनं बोला. चांगलं काय ते बोला. आमेन. चला, तर जास्त मेहनत करायला लावू नका मला. थोडी दया करा माझ्यावर, मी वयस्कर झाले हो आता. मी खूप मेहनत करते यावर. मला वाटतं मी टीव्हीवर दिसते, किमान माझ्याकडे लोक पाहत राहावेत इतकं तरी बरं दिसावं मी. आणि म्हणून रोमकरास अध्याय 12 वचन 11, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, आध्यात्मिक उत्साह ठेवा, प्रभूची सेवा करा. मला माहित नाही, पण मी जेव्हा बाहेर पडते ना, तेव्हा जास्त उत्साही असते. बघा, घरी बसून डोनट्स खात बसण्यापेक्षा आणि डेली सोप्स पाहण्यापेक्षा तुम्हाला इथे जास्त उत्साह वाटेल हो, खरंच. म्हणून अशा ठिकाणी असा जिथे तुम्ही उत्साही व्हाल, उत्तेजित व्हाल. सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत जेवायला जाऊ नका, जो फक्त तक्रार करतो आणि इतर लोकांबद्दल फक्त कुचाळक्या करतो. अशा लोकांबरोबर नका जाऊ. आमेन. आत्मे जिंकणारे व्हा. आळशी, निष्क्रिय, सुस्त आणि आत्म्याने कोमट नाही. हे जाणून घ्या की सैतान निष्क्रिय लोकांचा फायदा घेतो. आणि बघा, वॉचमन नीने विशेषतः निष्क्रियतेच्या धोक्यांबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. आणि एक निष्क्रिय व्यक्ती नुसती बसून त्याच्यासाठी काहीतरी चांगलं होण्याची वाट पाहत असते किंवा योग्य ते करण्यासाठी इतरांची वाट पाहते. ते त्यांच्या इच्छेनुसार करत नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेचा जितका कमी वापर कराल ना, तितकी ती कमकुवत होते. देवाने तुम्हाला मुक्त इच्छा दिली आहे. तुम्ही निर्णायक आणि निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून मला सकाळी बसून तो दिवस कसा घालवायचा हे ठरवायला आवडतं. आणि मी काय करणार याची मी वाट पाहत बसत नाही, मी ठरवते. आमेन. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते? पुढे जा, फक्त प्रयत्न करा. सकाळची फक्त 5-10 मिनिटं शांतीने बसून विचार करा की आज माझ्या आजूबाजूला असलेल्यांसोबत मला प्रेमाने वागायचंय. आणि जर तुम्ही त्यांना आधीपासून ओळखत असाल, त्यांच्यासाठी काहीतरी करायचा विचार करा. देवा मी त्यांच्यासाठी काही करू शकते का? आणि कधी कधी फक्त कौतुक, प्रोत्साहन, हास्य यांनी मैत्री राखा. मला नेहमीच मैत्री करावी असं वाटत नाही. कधी कधी मी म्हणते मला एकटं सोडाल प्लीज. पण देव म्हणतो मैत्री करा म्हणून. काय म्हणताय? आता स्तोत्रसंहिता 51 मध्ये दाविदाने बातशिबेशी पाप केल्यानंतरची प्रार्थना आहे. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. आणि विस्तारित म्हणतं योग्य आत्मा म्हणजेच स्थिर आत्मा, चिकाटी न सोडणारा धैर्यवान व्यक्ती बना. कधीही हार मानू नका. मी ठरवलंय मी थांबणार नाही. लोक मला 15 वर्षांपासनं विचारतायत की तुझं निवृत्तीबद्दल काय मत आहे. मी म्हणते मला कंटाळा आला की घेईन निवृत्ती, पण काय करू, मला कंटाळा येण्याचाच कंटाळा येतोय. म्हणजे जोवर मी उभी आहे मी सेवा करत राहीन, कारण मला आवडतंय ते. मला नाही येत कंटाळा. तर म्हणजे मी हे खूप वर्षांपासून करते. मी डेवला आज विचारलं आपण किती कॉन्फरन्स पूर्ण केल्यात, आणि मग मला वाटलं की कदाचित मी निवृत्त व्हायला हवं.
मी थकले की मी असा विचार करते, पण मला माहिती आहे तसं होणार नाही. कारण मला माहित नाही मी दुसरं काय करू. कारण मी हेच करते. मी 45 वर्षापासून हेच करत आले आजवर. आणि ही मी आहे. पण माझ्या चिकाटीचा आत्मा आहे आणि माझ्या पायाची परिस्थिती हसू का रडू अशी होती. खरं तर माझा पाय तुटला. मी चालू शकत नव्हते आणि त्यामुळे मी घरी मी वॉकर घेऊन चालत होते आणि मग मी पुन्हा पडले आणि माझा दुसरा पाय सुद्धा मोडला. हो, म्हणजे मी आहेच अशी उपद्व्यापी, काय करायचं. तर मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले आणि 10 दिवस मी पुनर्वसन केंद्रात होते. प्रभूने मला बरं होण्यासाठी कृपा पुरवली. आणि मग तुम्ही हे कदाचित केलं असेल. जेव्हा मी तिथून मी घरी आले, मला दोन्ही पायांनी चालता येत नव्हतं, म्हणून मला टॉयलेटसाठी व्हीलचेअरचा वापर करायला लागला आणि माझ्या कमरेखाली एक पाटी ठेवून मी सरकत व्हीलचेअरवर बसायचे आणि मग पुन्हा एकदा मी व्हीलचेअरवरून पुन्हा रिक्लायनरवर जायचे आणि मी नेहमी असं म्हणायचे की मी जिंकले आणि मी महाविजयी आहे. मी जिंकले. मी हार मानलेली नाही. आणि एक सांगू का, मला सुरुवातीपासून माहीत होतं की मी बरी होणार आहे. आणि बघा आज मी उभी आहे. तर बघा, बायबल म्हणतं की आपण महाविजयी आहोत. महाविजयी असणं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही महाविजयी कसे होऊ शकता? मला वाटतं मी महाविजयी असणं म्हणजे संकट येण्याआधीच तुम्ही त्यावर विजय मिळवता. म्हणजे याचा अर्थ असा की यापुढे तुम्ही संकटाला घाबरणार नाही. तुम्हाला संकटाला घाबरायची गरज नाही, कारण तुमच्या वाटेत काहीही आलं तरी तुम्ही आधीच जिंकलेले आहात. विजय तुमचा आहे. तुम्हाला फक्त देवाच्या इच्छेने चालायचंय. आमेन. तुम्ही फक्त त्याची इच्छा पूर्ण करा. प्रेमाने राहा. आज्ञापालन करा तुम्ही फक्त. आमेन. मुळात मी प्रेमळ नाहीये, पण मला तसं मुद्दाम वागावं लागतं. म्हणजे बघा, मी लोकांवर प्रेम करते, पण मुळात मी गोड सौम्य स्वभावाची नाही. नक्कीच नाही. आणि काही हेतू असेल तरच मी तशी असते. योहान अध्याय 11 वचन 39 ते 44. लाजर नावाचा येशूचा एक मित्र आजारी होता. त्याला माहित होतं की तो आजारी आहे आणि त्याला मरून 4 दिवस होऊन गेले, तरी येशू काही उद्देशाने तिथे मदतीसाठी गेला नाही. आता हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे? ही देवाची प्रीती आहे. काही वेळा त्याला वाटतं की आपल्या जीवनात चमत्कार घडावा आणि जेव्हा तो आपल्याला मदत करतो तेव्हा आपल्याला कळावं की त्याच्याशिवाय कोणीही हे करू शकत नाही. आमीन. शेवटी तो आला तेव्हा मार्था त्याला म्हणाली, तुम्हाला खूप उशीर झाला. त्याला मरून 4 दिवस झाले. त्याला दुर्गंधी येत असेल. बघा, तुमच्या जीवनात कितीही दुर्गंधी आली तरी देव पुनरुद्धार करू शकतोच. आमेन. आणि ही एक मनोरंजक कथा आहे. येशू कबरेकडे मेलेल्या माणसाला उठवायची तयारी करतोय. थडग्याच्या तोंडाशी एक मोठा दगड आहे आणि अशा प्रकारे ती कबर बंद केली आहे. आणि तो लोकांना म्हणाला की दगड काढून टाका. आता मी काही वर्षांपूर्वी त्याबद्दल विचार केला. जगात कोणीतरी मेलेल्या माणसाला उठवू शकतो, तर लोकांना दगड काढायची गरजच काय आहे? आणि बघा, जेव्हा ते आपल्या लक्षात येतं ते पटतं, कारण त्याच्या कार्यात आपला भाग असावा अशी त्याची इच्छा असते. आणि मी सांगते, जर त्यांनी तो दगड काढला नसता तर लाजर अजूनही तिथेच असता. आणि कित्येकांच्या जीवनात असे काही दगड असतील जे तुम्हाला काढून टाकण्याची गरज आहे. तो कदाचित अपराधीपणाचा किंवा अक्षमाशीलतेचा दगड असू शकेल. आणि
हे अविश्वसनीय आहे की अनेक ख्रिस्ती लोक कुणाच्या तरी विरुद्ध अक्षमाशीलता धारण करतात. सेंट अँटोनियोमधील आमच्या महिला परिषदेत मी हा प्रश्न विचारला. तिथे 16,000 लोकांपैकी 90% महिला उभ्या होत्या. आपल्या चर्चमध्ये अनेक समस्या आहेतच आणि मी प्रत्येक सभेमध्ये याबद्दल बोलते आणि लोक हे ऐकून कंटाळतात. मला परवा नाही, कारण आपण क्षमा करत नाही तोवर आपल्याला कुठेही स्थान नाही. आता नियम क्रमांक 1 असा आहे, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या कोणत्याही प्रार्थनेचं उत्तर मिळावं तर तुम्हाला क्षमाशील व्हावं लागेल, कितीही अयोग्य वाटत असलं तरी. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल कसं वाटतं याबद्दल बोलत नाही, तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही, पण मी ठरवलंय की मी त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करेन, मी त्यांना आशीर्वाद देईन आणि जर त्यांना मदत हवी असेल मी त्यांना मदतही करीन. मी करीन त्यांना मदत. हो, तुम्ही त्याबद्दल विचारच केला नसेल, हो की नाही? बघा, असे काही प्रसंग असू शकतात जिथे ते करणं योग्य नसेल, पण एक सांगू, तुम्ही लोकांना अजाणतेपणानेही मदत करू शकता. ते तुम्ही आहात हे त्यांना माहीत नसलं तरी देव काम करत असतोच. हे फक्त आज्ञाधारकतेविषयी आहे आणि बायबल म्हणतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या. ते नीतिसूत्रात काय म्हणतंय, तुमचा शत्रू तहानलेला असेल तर त्याला प्यायला पाणी द्या, भुकेला असेल तर त्याला खायला द्या. जर तो या महिन्यात त्याचं भाडं देऊ शकत नसेल तर मी द्यायला हवं ते, बायबलने नाही. जर तो या महिन्याचं भाडं देऊ शकत नसेल, भरा. काय बोलताय? निघू दे तो बाहेर, माझं काय अडलंय? पण ही एक महान दैवी वृत्ती नाहीये. काय पटतंय का इथे कुणाला आज हे? मी सांगते काही सोप्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी अनेक वर्षात शिकले आणि मी हे कठीण परिस्थितीतून शिकले आणि मी तेच तुमच्यामध्ये अपलोड करू पाहते. जसं की तुम्ही तुमच्या कम्प्युटरसाठी नवीन प्रोग्राम विकत घेता, त्याबरोबर एक फ्री सॉफ्टवेअर मिळतं. मी आज तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी काहीतरी देते, तुम्ही फक्त ते डाउनलोड करून घ्या. आमेन. दगड लोटून टाका, देवाला पुनरुत्थान घडवू द्या. ऐकताय ना तुम्ही? पण आधी तुम्हाला दगड लोटून टाकायचा आहे. कदाचित ते तुम्हाला कुणाची तरी क्षमा मागणं इतकं सोपं वाटेल. उद्धट ख्रिस्ती होऊ नका. चांगलं आचरण ठेवा. दगड ढकलून द्या. पण प्रभू, मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, आता 4 दिवस झाले खूप खूप दुर्गंधी येत असेल, आता काय उपयोग आहे त्याचा? आणि येशू म्हणाला, मी तुला सांगितलं नव्हतं का, तू विश्वास ठेवशील तरच देवाचे गौरव पाहशील. मी विचार करते यावर, मला एक पुस्तक लिहायचंय आणि त्याला विश्वास ठेवा हे शीर्षक द्यायचंय मला. आणि बघा, शक्य असेल तर आपण ते मिळवूया. तुमच्या गोंडस विचारांनी तुम्ही घरी जा आणि बघा, देवाची इच्छा आहे की मी त्यावर विश्वास ठेवावा. मला त्यावर विचार करायचा नाहीये, मला हे समजून घ्यायचं नाहीये, मला ते आवडून घ्यायचं नाहीये. त्याची इच्छा आहे मी फक्त विश्वास ठेवावा. विश्वास ठेवा, तो चांगला आहे. मला विश्वास आहे त्याने मला निवडलं. विश्वास ठेवा की तो व्यवस्थित करेल. आपल्याकडून देवाची फक्त हीच अपेक्षा आहे. किती जणांना समजलंय की गोष्टी समजून घेण्याच्या प्रयत्नात आपण किती विचलित होतो ते? कारण सांगणं सोडून द्या. तुम्हाला गोंधळात टाकण्यास सुरुवात होईपर्यंत, तुम्ही खूप दूर पोहोचेपर्यंत तुम्ही त्याबद्दल विचार करू शकाल. जेव्हा तुम्ही गोंधळता, तुम्ही म्हणता ठीक आहे मी ते विसरेन. देवा, जर तुला मला समजावून सांगायचं असेल तर ते ठीक आहे, नाहीतर हरकत नाही. बऱ्याच गोष्टी ज्या मला समजत नाहीत, पण देव मला जे करायला सांगतो तेच मी करते. तर त्यांनी तो दगड लोटला, येशूवर पाहून म्हणाला, पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. तू नेहमी माझं ऐकतोस हे मला माहिती आहे, पण मी या लोकांच्या हितासाठी बोललो कारण तू मला पाठवले, यावर त्यांनी विश्वास ठेवावा. असं बोलल्यावर येशूने मोठ्याने हाक मारली, लाजरा, बाहेर ये. आणि तो बाहेर आला. त्याचे
त्याचे हात आणि पाय वस्त्रांनी बांधलेले, त्याचं तोंड रुमालाने झाकलेलं प्रेतवस्त्र. आणि येशू त्यांना म्हणाला, त्याचं प्रेतवस्त्र काढा आणि त्याला जाऊ द्या. मला वाटतं हा महत्वाचा भाग आपण विसरलोय. तुमचं तारण झाल्यावर पवित्र आत्म्याला तुमची प्रेतवस्त्र काढण्याचा अधिकार तुम्ही द्यायलाच हवा. खरंच. बघा, माझं तारण झाल्यावरही माझी वृत्ती खूप वाईट होती. माझ्या लहानपणाच्या कटू आठवणी मी विसरले नव्हते. ते प्रेतवस्त्र होतं जे मला मागे धरून ठेवत होतं आणि येशूप्रमाणे वागण्यापासून अडवत होतं. आणि हळूहळू देवाने मला त्या गोष्टी विसरण्यासाठी मदत केली. आणि देव तुमच्या जीवनात आयुष्यभर कार्य करेल. माझ्याकडे काय उरलंय माहीत नाही मला, पण देवाच्या इच्छेने मला वागायचं आहे. आणि आपण जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचं मीठ आहोत. आणि जरी आपण खूप कठीण काळात जगत असलो तरीही हा काळ सर्वोत्तम आहे. आणि खरं तर तुमचं या पृथ्वीवर अस्तित्व नव्हतं. देवाने तुम्हाला इतिहासात या वेळेसाठी निवडलंय. आणि त्याबद्दल तुम्ही फारसे खुश नाही वाटत. तर त्याला असं वाटायला हवं की तुम्हाला ते मिळालंय आणि मी ते तुमच्याकडून मिळवू पाहतेय. तुम्ही जगाचा प्रकाश, पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर बायबल म्हणतं त्याचा कशाचाही उपयोग नाही. म्हणून रुचकर ख्रिस्ती व्हा. म्हणजे काय, तुम्हाला जे मिळालंय त्यासाठी लोकांमध्ये तहान उत्पन्न करा. मलाही त्यातलं काही हवंय. तुमच्यासारखी शांती मला हवी आहे. तुमच्यासारखा आनंद मला हवाय. आमेन. मला यातलं थोडं सामर्थ्य हवंय. या जगाचा प्रकाश, जगात कितीही अंधार असला तरी तुमचा लहानसा प्रकाश त्या अंधाराला गिळू शकतो. वाह, आज जगात निबीड काळोख आहे, पण तुम्ही तुमचा प्रकाश पसरवू शकता. हा कार्यक्रम चॉईस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.